सहकारी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत आणि गजानन तुमच्यासोबत विजय वडेट्टीवार आहेत। त्यांनाच विचार, कारण सध्या जनतेला जाणून घ्यायचंय की 14 तारखेचा लॉकडाऊन हा आपल्याकडे 14ला संपणार आहे का तो एक्सटेंड होणार आहे? सध्या महाराष्ट्राची नेमकी स्थिती काय आहे त्यांना विचारशील। नक्कीच माझ्यासोबत विजय वडेट्टीवार आहे, कॅबिनेट मंत्री। आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेट होत आहे। सगळ्यांना एक प्रश्न पडलाय की 14 पर्यंत लॉकडाऊन राहील की आणखी वाढेल, काय परिस्थिती आहे? नाही, ही परिस्थिती सध्या तरी मी एवढंच सांगेल की आजच्या कॅबिनेटच्या मध्ये हा विषय चर्चेला येणार। राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारने नियुक्त केलेली जी अधिकृत एक कमिटी आहे, या कमिटी बरोबर चर्चा करून, पण मला तरी असं वाटतं की एक मंत्री म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये बेड म्हणून आम्ही सुरक्षित ठेवलेले आहे आणि आजच 2.5 कोटी रुपयाची मंजुरी देऊन आपल्याला जिल्ह्याला कोरोनाच्या रुग्णाची चाचणी करण्यासाठी जे केंद्राची आवश्यकता होती, लॅबची आवश्यकता होती, त्या लॅबला आज मंजुरी मिळालेली आहे आणि 2.5 कोटी रुपये त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत खनिज निधीमधून। इथे आरोग्याच्या दृष्टीनं कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, कुठेही सूट नाही आणि जे जे करता येईल ते करायचा प्रयत्न या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही करत आहोत। त्यामुळे भीतीचं वातावरण काही लोक पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यापासून जनतेने सावध राहावं। त्या आणि जगभर पसरलं असताना महाराष्ट्र सरकारने, विशेष करून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या महाराष्ट्राला कोरोनापासून वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला सर्वप्रथम देशात लॉकडाऊनची घोषणा केली असेल तर ती महाराष्ट्र सरकारने। अशाही परिस्थितीमध्ये अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आता महाराष्ट्रावर आपल्याला दिसत आहेत, पण सुदैवानं गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनाच्या उत्तम अशा कार्यामुळे, त्याच्या कामगिरीमुळे एकही रुग्ण आज पॉझिटिव्ह नाही आणि म्हणून
कांग्रेस कमेटी चंद्रपुर और गढ़चिरौली की ओर से जिले का पालक मंत्री के नाते हमने अभी तक 1100 लोगों को चंद्रपुर के और गढ़चिरौली के मिलाकर उनको पूरा टिकट का खर्चा कांग्रेस पार्टी ने उठाया है और जिला कांग्रेस कमेटी और पालक मंत्री के नाते हमने उठाया है। ये माननीय सोनिया जी का आदेश था, उस आदेश का पालन करके इन जो बेचारा इतनी परेशानी में मजदूर थे, इनके लिए केंद्र सरकार की जिम्मेदारी बनती थी और वो जिम्मेदारी हमारी नेता ने जो उठाया था सोनिया जी गांधी ने, वो उनके आदेश के अनुसार इन लोगों को गांव तक पहुंचाने के लिए हमने टिकट उपलब्ध कराया और ये लोग अभी 10 बजे की ट्रेन से यूपी जा रहे हैं। पायी चालत आलेत आणि ते तिकडे आता बुट्टीबोरीपर्यंत आलेत, थकलेत बिचारे सगळे। त्यांना शिंदेवाईला सोडायचं आहे आणि तो बसचा त्यांना सर्व्हिसला सांगा, त्या बसेसचं जे काही डिफरन्स असेल त्या पैशा पद्धतीने त्या लोकांचा आम्ही भरू। तुम्ही या ड्रायव्हरला आणि त्यांच्या कंडक्टरला जरा आदेश करा, आमचे तहसीलदार पण आहे तिथे, त्यांची खर्च आम्ही स्वतः देऊ सर। ठाकरे साहेब आहेत, मी देतो त्यांना फोन। माझ्या बाजूलाच उभे आहेत ते, मी रेल्वे स्टेशनवर चालू ना या सगळ्यांचे तिकीट देण्यासाठी, बसेस इथपर्यंत आल्या होत्या, मी देतोय त्यांना फोन। हे घ्या सगळं घ्या। एक एक जण बसा आता, द्या ना भाऊ, एक एक आतमध्ये पाठवा। हो, एक मिनिट, 2 मिनिट थांबा। नाही ठीक आहे। तुम्ही कुठल्या गावचे म्हटलं प्रॉपर? आम्ही प्रॉपर नाही नवरगावचे, नवरगावचे आमच्या म्हणजे नवरगावचे सगळे? नवरगाव सगळे आहेत। म्हणजे तुम्ही विनोद लोणकरचे पिटाडी। अच्छा, मामाच्या गावचे तुम्ही ह्या टाइम नाते मट्टीवाले बसनीत पण कासून का होणार, पण घरी जायला मिळत आहे नाही। कुठून पायपीट करत तुम्ही आले नाशिकवरून, आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन। असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले। पूर्वी 100 डायल नंबरवर जर डायल झालं तर अनेक फोन आले की तो फोन एंगेज यायचा आणि त्यावेळेस एखाद्याचा नंबर लागायचा आणि बाकीच्या लोकांना प्रतीक्षेत राहावं लागत होतं आणि बराच वेळ त्यामध्ये जात होता। आता हे फास्ट पोलिसिंग म्हणजे तुम्ही 100 नंबरचा डायल कुठल्याही मोबाईलवरून केला तर एट ए टाइम 30 लोकांनी जरी फोन केला तरी त्या 30 ठिकाणी हा मेसेज 30 लोकांना फोन दिसेल आणि या डायल नंबरवर 100 वर आणि एट ए टाइम 30 लोकांची कंप्लेंट नोंदल्या जाईल आणि विदिन 10 मिनिट्स 10 मिनिटाच्या आत ज्या ठिकाणी शहरामध्ये असं काही प्रकार झाला त्या ठिकाणी पोलीस तयार होऊन 10 मिनिटाच्या आत ते पोहोचतील। अशा प्रकारचे एक नवीन अद्ययावत ही यंत्रणा उभं करण्याचं काम आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि याचा उपयोग निश्चितपणे कायदा सुव्यवस्थेसाठी हा फार मोठा त्याचा उपयोग भविष्यात होणार। या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मी आवाहन करू इच्छितो की आज एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेला आहे। त्या रुग्णाच्या संदर्भात आईच्या उपचारासाठी ती मुलगी यवतमाळला गेलेली होती आणि यवतमाळमध्ये आईचा उपचार झाल्यानंतर ती 9 तारखेला चंद्रपुरामध्ये परत आली। 9 तारखेला आल्यानंतर आम्ही 11 तारखेला त्यांचे नमुने स्वॅब नमुने घेतले आणि त्यांचे टेस्टिंगसाठी ते नमुने पाठवल्यानंतर ती मुलगी पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून आता आढळून आलेली आहे। यवतमाळवरून आल्यानंतर होम क्वारंटाईन केल्यामुळे बाकीच्या लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, त्याची काळजी प्रशासनाने पूर्वीच घेतलेली आहे। जशा ज्या पद्धतीनं एक रुग्ण यापूर्वी सापडलेला होता आणि त्या संदर्भात जेवढे त्याच्या संपर्कात आले होते, ज्या फ्लॅटमध्ये तो रुग्ण चौकीदारी करत होता, त्या सर्वांचे नमुने आता निगेटिव्ह आलेले आहेत। त्यांच्या घरातल्याचेही नमुने जो रुग्ण पॉझिटिव्ह होता
15,000 शेतकरी कापूस विकण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी तशी नोंदणी त्या जिनिंगकडे केलेली आहे. जिनर्सचे वेगळे प्रश्न आहेत, त्यांना मजूर मिळत नाही आणि ते जिनिंगच्या संदर्भात प्रोसेसिंग केलेल्या गाठी आहेत सरकी आहेत, त्या उचलल्या नाही गेल्यामुळे त्यांच्याकडे जागा नाही. तरी पण काही जिनिंगवाले प्रायव्हेट खरेदीमध्ये शेतकऱ्यांना लुबाडण्याचं कामसुद्धा सुरू केलेलं आहे. 1,500 पासून 2,200 रुपयापर्यंत प्रति क्विंटल कापूस खरेदी काही जिनिंग करत आहेत आणि शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी होत आहे. ही सर्व माहिती लक्षात आल्यानंतर आज कापूस फेडरेशनच्या माध्यमातून आणि CCIच्या माध्यमातून आम्ही दोनही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तेलंगणामधून अधिकचे ग्रेडर आणायचे आणि कृषी विभागांनी सुद्धा त्यांच्या विभागाचे 4 दिवस ट्रेनिंग देऊन नवे ग्रेडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज आमच्या कापूस फेडरेशनने घेतला. 2-4 दिवसामध्ये नव्या ग्रेडरची कृषी विभागाच्या ट्रेनिंग होईल, त्यांना त्या ठिकाणी कामाला लावलं जाईल. आणि फार मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकांचा तुटवडा आहे, तो आहे. अनेक रुग्णवाहिका खूप वर्षाचे झाल्या, त्या संपूर्ण नादुरुस्त आहेत आणि त्याचा उपयोग आता होत नाही. अनेक आदेशमध्ये असतील, म्हणजे रुरल हॉस्पिटल आहे किंवा पब्लिक हेल्थ युनिट आहे, PHU आहे जिल्हा परिषदेचा, यामध्ये रुग्णांची फार मोठ्या प्रमाणात हेळसाळ होते. या रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका अनेक आदेशमध्येही नाही आणि PSC मध्ये सुद्धा नव्हत्या आणि जनरल हॉस्पिटलमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. या सगळ्या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर एकूण 35 रुग्णवाहिका संपूर्ण जिल्ह्यामध्ये घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याची परवानगी सुद्धा आम्ही दिलेली आहे. यामध्ये सर्व आरेजला, रुरल हॉस्पिटलला अद्ययावत रुग्णवाहिका आणि आरेज बरोबर PSC ला सुद्धा रुग्णवाहिका आणि इथे मेडिकल कॉलेजला. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय विजय वडेट्टीवार यांनी या परिसरात अडकलेल्या 200च्या वर कामगारांचे प्रश्न पडोली इथं जाऊन स्वतः जाणून घेतले आणि त्यांना जाण्यासाठी निःशुल्क बसेसची व्यवस्था करून देण्यात आली. कामगार आपल्या गावी निघण्याआधी त्यांच्या जेवणाची आणि चहा पाण्याची सुद्धा सोय करून देण्यात आली. या प्रसंगी पालकमंत्री माननीय विजय वडेट्टीवार, आमदार माननीय सुभाष धोटे, आमदार माननीय किशोर जोरगेवार यांनी कामगारांना काम करण्यासाठी परत येण्याचं निमंत्रण दिलं. अत्यंत भावुक होत, साहब, महाराष्ट्र ने तो हमें काम दिया है, रोजी रोटी दी है, हम यह बात कभी नहीं भूलेंगे, असं म्हणत कामगारांनी चंद्रपूरचा निरोप घेतला. नमस्कार, मी कोमल शिंदे. मी मूळची पुण्याची आहे आणि मी आता ओल्ड राजेंद्रनगर या भागात UPSCची तयारी करण्यासाठी आले होते. पण मध्यंतरी जे कोरोनाचं संकट आलं, त्या काळात जे सगळं लॉकडाऊन वगैरे झालं, त्या सिच्युएशनमध्ये आम्ही आमच्या घरी जाऊ शकत नव्हतो. पण महाराष्ट्र सरकारने आणि दिल्ली गव्हर्नमेंटनी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्यानंतर एवढं मोठ्या प्रमाणावर जे स्टुडंट रेस्क्यू चालू आहे, असं मला नाही वाटत की अजून कुठल्याही स्टुडंटचं झालं असेल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाला खूप सारे धन्यवाद देते मी. आणि या सगळ्या दरम्यानची प्रोसिजर अशी होती की आमचं थर्मल स्कॅनिंग वगैरे झालं, त्यानंतर मी फिट असल्याचं ह्याचं सर्टिफिकेट मेडिकल डिपार्टमेंटकडनं आम्हाला मिळालं आहे आणि हे दाखवून आणि आम्हाला त्यानंतर हे रेल्वे तिकीटही मिळालेलं आहे. हे दाखवून मी ट्रेनमध्ये बोर्ड करू शकते. आणि खूप सारे धन्यवाद महाराष्ट्र सरकारला आणि खूप आनंदी आहो की आम्ही आमच्या कुटुंबासोबत घरी जात आहोत. धन्यवाद. सर्व बांधवांना, भगिनींना मी आव्हान करू इच्छितो, अजिबात घाबरू नका. घाबरण्याचं काही कारण नाही. उत्तम नियोजन केलं गेलेलं आहे. कुठल्याही निधीची कमतरता नाही, कुठल्याही प्लॅनिंगमध्ये कमी नाही आणि ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहेत. आणि म्हणून जी रुग्ण 12 रुग्ण जी आढळली, पॉझिटिव्ह निघाली, ते सर्व रुग्ण ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये होती. त्यामुळे कोणीही कोणाचाही संपर्क नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांनी घाबरून जाऊ नये आणि घाबरण्याचं काही कारण नाही. आता माझी विनंती आहे या जिल्ह्यातील सर्व जनतेला
बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी कोणीही माहिती लपवू नका आणि ज्यालाही माहिती उपलब्ध होईल त्यांनी मात्र ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे, पोलीस स्टेशन, तहसीलदार यांच्याकडे त्वरित पाठवली गेली पाहिजे. ते काय प्रयत्न केले पाहिजेत यावर एकूण चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातील काही गोष्टी, काही महत्त्वाचे विषय या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये प्रकाश टाकला. तर यापुढे खाजगी खरेदी अजिबात करायची नाही आणि सर्व खरेदी CCIच्या माध्यमातूनच खरेदी झाली पाहिजेत. की साधारणतः या जिल्ह्यामध्ये 19 लाख टन कापूस उत्पादन अंदाज आहे. अपेक्षित उत्पन्नापेक्षा 6 ते 7 लाख मेट्रिक टन अधिकची झाली. यामध्ये कुठेतरी व्यापारी आणि जिनिंग मिळून काय घोळ करत आहेत का या संदर्भात सुद्धा चर्चा केली गेली पाहिजे. आज काही सूचना आम्ही आणि निर्णय घेतले. एक तर जेवढे कृषी केंद्र आहेत आणि या सगळ्या कृषी केंद्रामध्ये जे बियाणे विक्रीसाठी आहेत, विक्री करत असताना चढ्या भावाने आणि कृत्रिम तुटवडा दाखवून शेतकऱ्यांची लूट त्या ठिकाणी सुरू दिसली. कोणत्याही कृषी केंद्र असो त्याच्यापुढे बोर्ड असलाच पाहिजे आणि त्या बोर्डावर आता कमी झालेले आहे. पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये 35,000 जरी रुग्ण दिसत असतील तरी आत्तापर्यंत त्यातील बेडेड रुग्णाची संख्या ही 70% जवळ आहे. म्हणजे 30% रुग्ण हे आता परतलेले आहेत चांगले होत. म्हणून आहे लोकसंख्येचा परिणाम एकूण आणि केंद्र सरकारची आवश्यक असलेली मदत या सगळ्या बाबीवर लढत असताना राज्य सरकारने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वप्रथम लॉकडाऊन केला. पहिल्यांदा पंजाब आणि नंतर महाराष्ट्र सरकार. जर कोरोना हे आलंच असेल आणि वाढत असेल तर याचे पापाचे वाटेकरी कोण असेल तर केंद्र सरकार आहे. ज्यावेळेस कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यावेळेस इंटरनॅशनल फ्लाईटमधून येणाऱ्या प्रवाशांना जर तपासून घेतलं असतं, त्यांच्या टेस्ट करून घेतल्या असत्या किंवा त्याच वेळेस जर लॉकडाऊनचा निर्णय घेतला असता आणि इंटरनॅशनल फ्लाईट थांबवल्या असत्या आणि ट्रम्पचं स्वागत थांबवलं असता तर मला वाटतं कोरोनाचा प्रादुर्भाव या देशात वाढला नसता. सुद्धा आपण जिल्ह्यामध्ये सर्व बँकेच्या प्रतिनिधींना, बँकांना दिलेले आहेत. पूर्वी विमा हा कंपल्सरी होता, सगळ्यांनी विमा शेतकऱ्यांनी काढायचा होता, पण आता थोडासा त्यामध्ये बदल केला गेला आहे. पूर्वी राज्य स्तरावर विमा काढायचा, शेतकऱ्यांचा वाटा, राज्य सरकारचा वाटा, केंद्र सरकारचा वाटा हा निश्चितपणे 10% फक्त आपल्या शेतकऱ्यांचा वाटा होता. आता तो वाटा थोडा वाढलेला आहे. तरी पण आपल्याला सांगताना की जिल्हा स्तरावर आता ह्या कमिट्या आपण ज्या आपला पीक विमा हा ज्या काही आपल्याकडे कंपन्या येतील त्या आता जिल्हा स्तरावर त्या कंपन्या काम करतील. या पीक विमा कंपन्यांचं कार्यालय जिल्हा स्तरावर कार्यालय व्हावं, तालुका स्तरावर सुद्धा एक कार्यालय, जनसंपर्क कार्यालय, की तो विम्यामध्ये जर त्या माणसाला अन्याय होत असेल तर त्याची दाद मागण्यासाठी विमा कंपनीच्या किमान त्यांची काय झोन तयार करून किंवा कार्यालय करून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली गेली पाहिजेत आणि ते एक माणूस विमा कंपन्यांचा तालुक्याच्या स्तरावर बसला पाहिजे. अशा सुद्धा सूचना हा रोजगार देणारा जिल्हा आहे, औद्योगिक जिल्हा आहे. त्यामुळे आज आम्ही बघितलं की जिल्ह्यातील 25% 40% आत्ता जो काही सुरू आमचे उद्योग आहे त्यामध्ये 10%च आत्ता प्रोडक्शन सुरू आहे. अनेक ठिकाणी कामगाराअभावी इंडस्ट्री सुरू होत नाही आहे. अशा वेळेस इथल्या लोकांना ट्रेन करा, त्यांना प्रशिक्षण द्या, स्किल लेवल तयार करा आणि जिल्ह्यातील तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या. आणि या पलीकडे जाऊन ज्या WCLमध्ये ज्या खाजगी कंपन्या आहेत जे ओव्हरबर्डन काढून
कोळसा उत्खननाचं काम करतात यांच्याकडे डोजर आहेत, ओखल्यान आहेत, JCP आहे किंवा इतर वाहनं चालवायची आहेत आणि इतर सुपरवायझर लागतात. तर विशेष करून जिल्ह्यामध्ये आत्ता 150 ते 200 ऑपरेटरची गरज आहे, जे डोजर चालवणारे ऑपरेटर आहेत. पण म्हणून हवामान खात्याकडून अर्थात IMD कडून प्रसिद्ध केलेल्या सूचनानुसार ॲडव्हायझरी मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर शहर यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये दक्षिण पूर्व असेल, पूर्व मध्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होईल आणि जे उत्तर महाराष्ट्राला धडकण्याची जी शक्यता वर्तविली आहे त्यासाठी आणि हा येणाऱ्या 30 जून 2020 हा चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खरं तर मी मदत पुनर्वसन आणि डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात या संदर्भात माहिती दिली आहे. आम्ही सगळ्या लोकांना त्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये सगळ्या सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा SMS च्या माध्यमातून असेल, आम्ही त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. आणि पुढील धोका टाळण्यासाठी आत्ता ज्या स्पीडनी ही कमी जास्त जरी स्पीड होत असली तरी आता 300-350 किलोमीटर अंतरावर असलेलं हे वादळ, त्यातून मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या सगळ्या आमच्या NDRF आणि SDRFच्या टीमला या ठिकाणी कामात लावलेला आहे आणि सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिक, पालघर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये याचा जास्त प्रभाव आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी. सिंधुदुर्गमध्ये तसं कमी आहे, पण सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीतील चिपळूण आणि काही भागामध्ये याचा निश्चितच फटका बसलेला आहे. आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं सर्वेक्षण करून नुकसान किती झालेलं आहे याची माहिती मागवलेली आहे. सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना. आणि त्या पलीकडे जाऊन आमच्या NDRFच्या आणि SDRFच्या टीम या लावून रोड क्लिअरन्सचं काम असेल किंवा इंटरनल डिस्ट्रिक्ट क्लिअरन्सचं काम असेल, जिथे ट्रॅफिकमध्ये कुठे अडचणी येऊ नये, कुठे मलबा आला असेल तर तो क्लिअर करावा, हायवे क्लिअर झाले पाहिजेत, या सर्व सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि आम्ही स्वतः शनिवारपासून लोकशाही विकास आघाडीचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आता माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे. नुकत्याच आलेल्या सर्वेमध्ये लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचं नाव यावं, हा निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिनंदनाची गोष्ट आहे. कोरोनाच्या या लढाईमध्ये ज्या संयमाने, ज्या विश्वासाने आणि जी आश्वासक भूमिका लोकांना पटेल, लोकांना समजेल, अशा भूमिकेतून माननीय मुख्यमंत्र्यांनी या कोरोनावर मात करण्यासाठी काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंत्रिमंडळ काम करतो. त्यांच्या बोलण्यात विश्वासार्हता होती जी इतरांच्या बोलण्यात. विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे काही 550 किलोमीटरचे अमृतच्या
माध्यमातून पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी जी काही पाईपलाईन सुरू आहे आणि त्यामध्ये जवळपास 350 किलोमीटरचं काम झालेलं आहे. पाईप लेईंग झालेली आहे, पण रस्त्याची दुरुस्ती मात्र काम तर 70-80 किलोमीटर झालेली आहे आणि पावसाळ्यात जर ती दुरुस्ती केली गेली नाही आणि ते काम प्रपोज असताना, ते काम होणार असताना विविध निधीतून त्या रस्त्यावर नवीन काम केलं गेलं आणि नवीन कामं झालेले पुन्हा त्याला खोदून हे अमृतची पाईपलाईन टाकली गेली. म्हणजे पर्यायाने निधीचा अपव्यय झाला किंवा निधीचा म्हणजे जे शासकीय निधी आहे त्या निधीला वाचवता आलं असतं, आपल्याला ती सेव्ह करता आली असती, पण ते निधी त्यामुळे एनडीआरएफच्या नियमांपेक्षा या कोकणवासियांना जास्त मदत करणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ज्यांचं संपूर्ण घर नष्ट झालंय यांना आधी 95,000ची मदत करण्यात येणार होती, पण आता तीच मदत वाढवून 1 लाखांच्या टप्प्यावर नेण्यात आली आहे. त्यामुळे कोकणवासियांसाठी, ज्या कोकणवासियांचं संपूर्ण घर संसार नष्ट झालाय त्यांच्यासाठी राज्य सरकारनं हा मोठा दिलासा दिलाय. तातडीची मदत म्हणून 100 कोटी रुपये, ही तातडीची मदत पूर्णतः नाही. 100 कोटी रुपये रायगडला आणि 75 कोटी रुपये रत्नागिरीला आणि 25 कोटी रुपये सिंधुदुर्गला घोषित केले. 10,000 रुपये प्रतिघर द्यायचं ठरवलं, त्याच्यामध्ये वाढ केली आणि अंशतः पडझड झाले त्या कच्च्या घरासाठी सुद्धा 10,000 रुपये देण्याचं वाढ. याबरोबर नष्ट झालेल्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांचा निकष हॅलो, भाऊंच्या अगोदर मी एक सुधीर भाऊंच्या अगोदर एकच मिनिट मी सांगतो. आम्ही दौऱ्यावर जाऊन आल्याबरोबर एनडीआरएफचे निकष होते ते लगेच बदलले आणि मी तुम्हाला सांगतो आता आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं, विरोधी पक्षनेत्यांनी, की 10,000 रुपये नगदी त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले पाहिजेत. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, सोमवारपासून 20,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात नगदी रूपानं टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नगदी रूपानं म्हणजे ते नगद त्याला त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही पैसे घालणार आहोत. बाकी मदतीच्या संदर्भात जे निर्णय झाले ते सगळे तुमच्या पुढे आहेत. फिरून आल्यानंतर, वास्तविकता पाहिल्यानंतर विरोधी पक्षाच्या काही सूचना असतात त्या पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत आणि ते धरूनच हा सगळा निर्णय घेतो आहोत. लोकांना मदत करतोय, करावीच लागेल. माझ्या खात्यातर्फे मला मदत पुनर्वसन आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, नक्कीच. आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त सुधीर भाऊंकडे जाते.